नमस्कार. ग्रुप ग्रामपंचायत आळगाव अंतर्गत गारमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. आपण वाढत्या उन्हाच्या प्रादुर्भावामुळे जो काही मुलांना तहान वेळोवेळी लागते आणि त्याच्यामुळं आपण एक छोटासा उपक्रम राबवलेला आहे जिल्हा परिषद गारमाळ शाळेवर. त्या मुलांना आपण पाणी बॉटल देण्याचं काम केलेलं आहे आणि येथील विद्यार्थ्यांना पाण्याची सुविधा आहे. पण पाणी बॉटल का दिली तर आता उष्णता जास्त, वेळोवेळी उठणं किंवा सोबत पाणी असलं तर तहान लागल्यानंतर पाणी पिऊ शकतो. आणि तरी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की असे छोटे छोटे उपक्रम राबवावे. ज्या ज्या गावामध्ये पाणी टंचाई किंवा वाढत्या उन्हामुळं मुलांना वेळोवेळी तहान लागते आणि आपण हे समजलं पाहिजे, म्हणून असे छोटेसे कार्यक्रम आपण अशा या पद्धतीने राबवण्यात यावे अशी सर्व तालुक्यातील जितक्याही जिल्हा परिषद शाळा आहेत अशा गावातील कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे का असे छोटे मोठे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना फुल न फुलाची पाकळी म्हणून आपण काहीतरी एक सामाजिक कार्य करावे अशी माझी विनंती आहे. तसेच अजूनही एखाद्या गावात असं वाटलं तर आपण त्या विद्यार्थ्यांसाठी आपण देऊ शकतो. पाणी बॉटल मिळाली तुम्हाला? हां, आता पाणी स्वच्छ घरी येऊन भरून आणायचे किंवा इथंच भरायचं? हां, शाळेत रोज येता का? हो का? मग मॅडम शिकवतात चांगलं? छान शिकवतात? ओके. मग तुम्ही गैरहजर राहत नाही ना? हो. हो. ग्रुप ग्रामपंचायत आडगाव अंतर्गत जिल्हा परिषद शाळा गारमाळ येथे विद्यार्थ्यांना एक आपण म्हणतो ना फुल नाही फुलाची पाकळी. आता वाढती उष्णता आणि पाण्याच्या अभावी आपण एक छोटासा उपक्रम या मुलांसाठी एक शब्द दिला का आपण तुम्हाला पाण्याची बॉटल देणार. तर आज आपण त्या मुलांसाठी पाण्याची बॉटल घेऊन आलेलो आहे. आपण या मुलांना एक पाण्याची बॉटल दिलं म्हणजे मोठं काम केलं असं नाही, पण एक छोटंसं का होणार पण मुलांसाठी पाण्यासाठी आपण एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. धन्यवाद. मॅडम दोन शब्द काय बोलू? चालेल, जा तू उभा राह. दीप शाळा गारमाळ येथे आज श्री सोपन भाऊ पवार यांनी आज आमच्या मुलांना वाढत्या उष्णतेचा अंदाज घेऊन पाणी बॉटल वाटप केलेले आहे. त्या निमित्ताने मी दीप शाळा गारमाळ मुख्याध्यापिका श्रीमती गावित मॅडम आणि विद्यार्थी यांच्यातर्फे मी सोपान भाऊ पवार यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.